नमस्कार यूट्यूब फॅमिली. चवळीची भाजी बनवत आहे. ही बघा, मी इथे 1 वाटी भिजवलेली चवळी घेतलेली आहे, 1 कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, घाटी मसाला घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हा लाल मसाला आहे, गरम मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये, थोडीशी कोथिंबीर आणि जिरी मोहरी हळद फोडणीला घालताना घेणार आहे. तर आता कांदा आणि टोमॅटो कापून घ्यायचं आहे आणि कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे. इथे मी आता कांदा भाजण्यासाठी ना थोडं तेल घालून घेते इकडे. खोबरं पण भाजून घ्यायचे तेलामध्ये. इथे मी कांदा परतायला टाकला आहे. आता तर चांगलं तेलात परतून घ्यायचं आहे. हे पहा, इथे मी वाटण बनवण्यासाठी कांदा परतून घेतलेला आहे आणि हे खोबरं तेलात परतून घेतलेलं आहे. लसूण टाकायचं आहे थोडं आणि कोथिंबीर आणि एक हा टोमॅटो कापून याच्यात टाकलेला आहे. आता हे वाटून घ्यायचं आहे वाटण. तर आता मी वाटून घेते. हे पहा, असं वाटण तयार केलेलं आहे. टोमॅटोमुळे भाजीला घट्टपणा पण येतो आणि कलर पण छान येतो. आता हे वाटण मी तेलामध्ये परतून घेणार आहे मसाले सर्व टाकून आणि मग त्यानंतर चवळी घालून भाजी शिजवून घेणार आहे. तेल घालून घेत आहे आणि त्यामध्ये ते अर्धा चमचा मोहरी टाकली आहे मी, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा हळद आणि हा थोडासा गरम मसाला आहे, मसाला, कोथिंबीर आणि हे वाटण याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये, म्हणजे भाजीला छान कलर येतो. दोन चमचे हा मसाल्याला किती छान कलर आलेला आहे. वाटण घालून हा मसाला तयार झाला. तर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे. हे बघा असं. आणि चवळी घालून घ्यायची आहे आता. आणि चवळी शिजण्यासाठी थोडं पाणी घालायचं आहे. हे बघा, रंग किती छान आला आहे, लाल कलर भाजीला. अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा. आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.